नमस्कार मित्रांनो, मी रोहन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण आले आहोत चव्हाण गोट फार्म पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथे। मित्रांनो, यांनी खास स्पेशली बिटल या जाती शेळ्यामध्ये काम करत आहेत आणि महाराष्ट्रामधील बऱ्यापैकी तमाम शेतकरी मित्रांना बिटलचं जे काही ब्रीड आहे ते त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या दारापर्यंत, फार्मपर्यंत पोहोचवत आहेत। चला जाणून घेऊयात या बिटल शेळी फार्मबद्दल यांचं जे काही कार्य आहे त्याबद्दल अधिक माहिती। नमस्कार। नमस्कार। आपला परिचय। प्रथमतः जय जिजाऊ जय शिवराय। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम शेतकरी बांधवांपर्यंत एक ठराविक अशी बिटल शेळी पालनाबद्दलची माहिती पोहोचवूया। माझा परिचय प्रकाश बाळासाहेब चव्हाण, मुक्काम पोस्ट नारायणगावान, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। आता इतरही व्यवसाय जसं की गाय पालन, म्हैस पालन, परंतु तुम्ही शेळी पालन व्यवसाय कसं काय निवडला, याच्याकडे तुमचा कसा दृष्टिकोन पाहण्याचा? आता हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे सर। आज समाजामध्ये किंवा मार्केटमध्ये वावरत असताना मार्केटचा जर मी एक बारीक असा स्टडी केला व्यवसाया संदर्भात, तर गाय पालनाचा विचार केला, दुधाचा रेट ठरवणार कोण? समोरचे। आज कोंबड्या आपण जे व्हाईट पक्षी म्हणजे काय म्हणतात त्याला, बॉयलर पक्षी पालन करतो, त्याचा रेट किंवा त्याचे जे देणारे पैसे ते कोण? समोरचे। आज शेळी पालनामध्ये विचार जर केला तर शेळी पालनाचा लेंडी खताचा भाव आज 8 ते 9 हजार रुपये ट्रॉली जातो, दुधाचा भाव 100 ते 150 रुपये लिटर जातो, आणि शेळी पालनामध्ये मटणाचा जो मीटचा रेट असेल तो सुद्धा 700 ते 800 रुपये किलो आहे। मग म्हणजे तुम्हाला आज वाढत्या मटणाचा विचार करता आणि वाढती लोकसंख्येचा विचार करता लक्षात घ्यायचं, शेळी पालन हा अतिशय परवडेबल व्यवसाय आहे। मी सांगतो म्हणून नाही, केवळ तुम्ही मार्केटचं बारीक निरीक्षण केलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टीचं प्रश्नांचं उत्तर इथं योग्य प्रकारे मिळून जाईल की शेळी पालन व्यवसाय करणं गरजेचं काय आहे आणि त्यामधून आपला उदरनिर्वाह काय स्वरूपाचा होतो। आता आपण जसं तर पाहायला गेलो तर आपल्या मार्केटमध्ये किंवा आपल्या भागामध्ये आफ्रिकन बोर असेल, राजस्थानची कोटा शेळी असेल, उस्मानाबादी शेळी आहेत, सानेन आहे, बरं म्हणजे जाती वेगवेगळ्या आहेत, तर तुम्ही बिटल हीच एक विशेष जात का निवडली? आता सर मार्केटचा जर विचार केला तर आज मार्केटमध्ये उस्मानाबादी शेळी आहे, कोटा आहे, सोजत आहे, बार्बेरी आहे, अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या प्रजाती मार्केटमध्ये अवेलेबल असतात। जशा इतर राज्यांमध्ये, जसं आपल्याकडं पंजाबमध्ये चांगल्या प्रकारची गाय मिळते डेव्हलप केलेली, आपण तिकडून आणण्याचा प्रयत्न करतो आणि इथं आणून सेट करून हे करतो, परंतु त्यामध्ये माणूस डगमगला जातो। मग काही ब्रीड असे असतात का जे ब्रीड आपल्या वातावरणामध्ये चांगल्या प्रकारचे मॅच होतात आणि त्यांना चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळलं जातं। तर हाच विचार केला तर आपण बिटलचं शेळी चांगल्या प्रकारे आपल्या वातावरणामध्ये डेव्हलप होऊन चांगल्या प्रकारचे ब्रीड डेव्हलप होऊन आपल्याला चांगल्या प्रकारची प्रजाती तयार करता येते। याचा विचार का करायचा तर बिटल शेळी पालनामध्ये वजनवाढ चांगल्या स्वरूपाची मिळते, बॉडी स्ट्रक्चर स्ट्रॉंग मिळतं, शेळी अतिशय बांधा अतिशय सुदृढ आणि स्वच्छ असा बांधा असून तिची मार्केटमध्ये चांगल्या स्वरूपाची विक्री होते, म्हणून बिटल शेळी पालन करणं खूप गरजेचं आहे। सध्या आपण शेळी पालनाचा विचार करत असाल तर महत्त्वाचं आपल्याकडे आहे की शेळीचे जे काय आपलं उत्पन्न आहे, म्हणजे शेळीचे जे काय वजन वाढ आहे, उंची आहे, ती चांगली ग्रोथ झाली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे। त्यासाठी चांगली ब्रीड म्हणाल तर बिटल शेळी पालन आहे। तर तुम्ही तुमचं नियोजन कसं चालतंय की तुम्ही ह्या शेळ्यांची खरेदी कुठून करता किंवा त्यांचं तिथून इथं कसं घेऊन येतं त्यांना? मी सर प्रत्येक महिन्याला पंजाबमधून 150 ते 200 शेळ्यांची खरेदी करत असतो। आज जर आपण शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकऱ्यांना पूर्ण आणि योग्य अशी माहिती ही चांगल्या माणसाकडून मिळत नाही। बरोबर आहे, इथं शेतकरी चुकला जातो आणि शेतकरी हा आपल्या महाराष्ट्राचा हुशार 100% आहे, परंतु अतिशय घाईने विश्वास कोणावर तरी ठेवतो। बरोबर। कारण काय होतं, मार्केटमध्ये गोडबोले जास्त तयार झालेले आहेत आजच्या डेटला, तर अशा गोडबोल्यांना तुम्ही बळी न पडता ज्याचं प्रामुख्याने शेळी पालन आहे, ज्याला प्रॅक्टिकल अनुभव आहे, अशा शेतकऱ्याकडून तुम्ही शेळी खरेदी करणं खूप गरजेचं असतं। कारण मार्केटमध्ये आज जर बाजारामध्ये खरेदी केली तर बाजारामध्ये तुम्हाला शेळ्या 100% 1000 प्रकारच्या मिळतील, परंतु ज्या शेळ्यांचा बाजार उठलेला आहे अशा शेळ्या तुम्हाला बाजारामध्ये मिळतील। ज्या शेळी वारंवार लागते, दूध वेल्यानंतर दूध देत नाही, काहींची मस्टडीचा प्रॉब्लेम असतो, वारंवार काहींना एकच पिल्लं होतात, अशा प्रकारच्या शेळ्या बाजारामध्ये मिळाल्या जातात। त्यासाठी तुम्ही चव्हाण गोट फार्मशी संपर्क करायचा आहे। तुम्हाला अतिशय योग्य ब्रीड आणि चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले ब्रीड तुम्हाला चव्हाण गोट फार्मवरती मिळणार आहे। दोस्त, मग असे म्हणलात की तुम्ही महिन्याला 100 ते 150 तुम्ही प्राणी आणता, तर ते पंजाबमधून इथून घेऊन येण्यापर्यंत प्रवास कसा असतो किंवा ते आजारी पडतात का त्या प्रवासादरम्यान काही?
सर शेळ्यांची खूप काळजी घ्यावी लागते. आपण ज्यावेळेस ब्रीड खरेदी करतो त्यावेळेस ब्रीड जो आपण खरेदी करतो त्याचा दर्जा पाहिला जातो, त्याची क्वालिटी पाहिली जाते, त्याचं वय, त्याच्या दातावर त्याचं वय ठरवलं जातं. ती शेळी पायामध्ये, बॉडी स्ट्रक्चरमध्ये, तिचं स्पंज, तिची कानाची लेंथ, तिची आईज, ह्या सगळ्या गोष्टींचा बारीक अभ्यास करून शेळी खरेदी करावी लागते, जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रामध्ये नवीन शेतकरी ग्राहक घडवायचेत. मग योग्य असं ब्रीड प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत, प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी शेळी खरेदी करताना अतिशय अभ्यासपूर्वक मोठ्या स्ट्रक्चरची शेळी खरेदी करणं खूप गरजेचं असतं. तुमचं काय म्हणणं आहे की जो नवीन शेळी पालन करणार आहे त्यानं सुरुवातीला किती शेळ्यापासून सुरुवात केली पाहिजे? जो नवीन शेळी पालक आहे सर, आजच्या दृष्टीने आपण 4 आणि 5 शेळ्या पालायला आपण काय आपलं वयस्कर 70 ते 80 वय नाहीये, कारण आपल्याला आज प्रथम व्यवसाय म्हणून शेळी पालन करायचं आहे. त्यामुळे कमीत कमी 20+1 युनिट शेतकऱ्यांनी तयार केलं पाहिजे. त्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं आणि आपलं घर हे चांगल्या प्रकारचं चालू शकतं. त्यामुळं व्यवसाय म्हणून जर चालू करायचा असेल तर शेतकऱ्यांनी कमीत कमी 20+1 असं युनिट तयार केलं पाहिजे. आता तुमचा आजपर्यंत जो काय अनुभव आहे त्यानुसार तुम्ही काय सांगू शकता की हे जे शेळी पालन आहे, बिटल शेळी पालन आहे, त्याच्यामध्ये कोणती काळजी घेणं गरजेचं आहे किंवा सुरुवातीला शेड जे स्ट्रक्चर आहे ते कसं काय असणं गरजेचं आहे? तुम्ही बघा, शेळी पालन करण्याआधी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो शेळीचं शेड. त्यापेक्षाही आधी मुद्दा येतो शेळीचा चारा. तर चाऱ्यामध्ये तुम्हाला 1-2 एकर जरी शेती असेल, तुम्ही थोडंसं त्यामध्ये दशरथ घास असेल, मेथी घास असेल, मका असेल आणि नेपियर 4G अशा प्रकारचे थोडे 10-5 गुंठे गावात लावू शकता. पेरणी करू शकता. मका, कडवळ, कुट्टीच्या माध्यमामधून त्यांना गव्हाणीमध्ये असा कूट करून चारा देऊ शकता. खुराकामध्ये तुम्ही गहू, मका, पेंड याचा सुद्धा वापर चांगल्या प्रकारे करू शकता. आणि अशा प्रकारचं जर चाऱ्याचं आणि गोठ्याचं नियोजन, गोठ्यावर जास्त खर्च न करता एक जाळीचा मोठा चौकोन बांधून घ्यायचा. समजा एक 50x50 असेल, 100x50 असेल, आतमध्ये 8 फुटाचे 2 शिमिटी पत्रे वापरायचे शक्यतो, जेणेकरून उष्णतेपासून शेळ्यांचा चांगल्या प्रकारे बचाव होतो. 16x50 जरी शेड केलं आणि स्ट्रक्चर समोर 60-70 फुटाचं कंपाऊंड, 60x60 किंवा 50x50 कंपाऊंड असेल तर त्यामध्ये आरामशीर तुमच्या 50 ते 60 शेळ्या राहू शकतात. त्यामध्ये करडांसाठी व्यवस्थित कप्पे करणं गरजेचं असतं. ब्रीडरसाठी एक साईडला कप्पा करणं गरजेचं असतं. आजार आणि उपचार यावर सुद्धा तुम्ही बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. त्यावेळेसच तुम्ही शेळी पालनामध्ये एक चांगल्या प्रकारे आणि चांगलं सुदृढ असे शेतकरी होऊ शकता. कारण तुम्हाला जर आजार काय आहेत आणि त्याच्यावर उपचार काय करायचे हे जर लक्षात आलं नाही सर, तर शेळी पालनामध्ये अपयश आल्याशिवाय राहणार नाही. कारण शेळी पालनामध्ये प्रॉफिट हा जर मुद्दा तुम्ही ऑब्झर्व केला तर त्याच्यामध्ये शेळी पालनाचे जे होणारे पिल्लं आहेत त्या पिल्लांचं संगोपन जर तुमचं चुकलं तर तुम्ही शेळी पालनामध्ये मायनस गेले हे 100% खात्रीशीर आहे. बरोबर आहे. शेळी पालनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काय आपल्या शेळ्यांना होणार जे काय करडे आहेत, जी पुढची पिढी आहे त्याच्यापासून खरं आपलं उत्पन्न घेणार. मग शेळी पालनाचं जर महत्त्वाचं उत्पन्न म्हणाल तर लहान करडे आहेत, त्यावर लक्ष देणं आपलं पण महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं. आता तुमच्या अनुभवानुसार शेळी पालन, तुम्ही बिटल शेळी पालनाचा विचार केलात तर बिटल या एका शेळीपासून तुमचं वार्षिक उत्पन्न तुम्ही किती सांगू शकता? सर, आता उस्मानाबादी शेळी जर खरेदी केली आपण तर 12 ते 15 हजार रुपयाला चांगल्या क्वालिटीची शेळी भेटती. बरोबर. आणि त्याच तुलनेमध्ये चांगली बिटलची शेळी खरेदी केली म्हणजे लागवड योग्य पाट घेतली तर 20 ते 22 हजार रुपयाला बसती साहेब. म्हणजे फार फरक नाही, 5 हजार रुपये एक्स्ट्रा जातात. परंतु उस्मानाबादीचं पिल्लू बाजारामध्ये 4 ते 7 हजार रुपयापर्यंत विक्री होतो. परंतु बिटलचं असं नाही. बिटलचा ब्रीडर जर तुम्ही वर्षभर सांभाळा साहेब तर 20 ते 25 हजार रुपये त्याचे येतात. आरामशीर 20 ते 25 हजार रुपये येतात. हे अख्ख्या मार्केटला माहिती. मी सांगतो म्हणून तुम्ही गृहीत धरू नका. अख्ख्या मार्केटमध्ये तुम्ही कुठेही चौकशी करा, बिटल शेळी पालनाचे व्हिडिओ पहा, बिटल शेळी पालनाची पुरेपूर माहिती करा. मी प्रत्येक माहिती पूर्ण अभ्यासपूर्वकच बोलतो. त्यामुळं तुम्ही बिटल शेळी पालन जर केलं तर तुमचे साहजिकच 2 पैशामध्ये वाढ होणार आहे. आणि तेवढाच खर्च तुम्हाला गावरानला करायचा आहे. फक्त एका शेळीच्या खरेदीमध्ये तुम्हाला 5-5 हजार रुपयांनी प्लस पैसे जाणार आहेत. पण त्याचं बेनिफिट हे तुम्हाला 6 महिन्यामध्ये निश्चितच चांगल्या स्वरूपाचं मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही बिटल शेळी पालनामध्ये आवर्जून उतरायचे. म्हणजे की जर आपल्या गावरानसोबत तुलना केली तर याचे जे काय होणारे फायदेच आहे ते उत्कृष्ट आणि चांगले होते. आणि आपल्या गावरानपेक्षा याचं वजन वाढ जास्त आहे. त्यामुळे नक्कीच उत्पन्न आपली वाढ होणार आहे. तर जे काही शेळी पालनामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की आपलं उत्पन्न चांगलं घेणं गरजेचं आहे. पण त्यासाठी आपल्या शेळ्यांचं आरोग्य चांगलं राहणं गरजेचं आहे. तर शेळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी लसीकरण म्हणा किंवा औषधोपचार जे आहे ते कशा प्रकारे करणं गरजेचं आहे? सर, वार्षिक योजनेमध्ये शेळी पालनाचे काही एक व्हॅक्सिनेशन असतात. त्यामध्ये PPR असेल, FMD असेल, ET असेल, गोटपॉक्स असेल, ET असेल, ETचा बूस्टर असेल. तर हे जर व्हॅक्सिनेशन तुम्ही वेळच्या वेळेत केले, वर्षीचं काही जे तुमचं रजिस्टर असेल त्या रजिस्टरनुसार तुम्ही काही जे ऋतू असतात त्यानुसार व्हॅक्सिनेशन करायचं आहे. ते व्हॅक्सिनेशन जर तुम्ही केले तर
90% तुमच्या गोठ्यावरचे आजार हे 100% दूर होतील. आणि जे नॉर्मल आजार असतात, सर्दी असेल, ताप असेल, जुलाब असतील, यासाठी खोकला वगैरे असेल, हे वातावरणानुसार थोडासा पाऊस आला, शेळ्यांना सर्दी होणं साहजिकच, उन्हाळा लागला शेळ्या डायरियामध्ये जुलाब होणं साहजिकच आहे. यासाठी नॉर्मल उपचार असतातच. मग जुलाब झाला बायोट्रिम असतं, ताप आला मेलेनेक्स प्लस असतं, सर्दी असेल त्यासाठी एन्ड्रोडेक्टेन असतं, विविध प्रकारचे मेडिकलमध्ये औषधं असतात. तुम्ही सुद्धा प्रॅक्टिकली हा अनुभव घ्यायचा आहे आणि कोणत्या प्रकारचं कामकाज करायचं आहे हे तुम्हाला जर अनुभव नसेल तर तुम्ही चव्हाण गोट फार्मशी संपर्क करायचा आहे. चव्हाण गोट फार्मवरती तुम्हाला प्रत्यक्षित शिकवलं जाईल आणि आपल्या महिन्यातून आपल्या चव्हाण गोट फार्मवरती एकदा ट्रेनिंग असतं. या ट्रेनिंगचा सुद्धा एकदा लाभ घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला शेळी पालनाची प्रत्यक्षित माहिती आणि जनावरांना करायची ट्रीटमेंट, आजार, उपचार, पिल्लांचं संगोपन या सगळ्या गोष्टीचं बारबारीक माहिती तुम्हाला चव्हाण गोट फार्मवरती मिळून जाईल. आता बरेच आपण गोट फार्म नवीन असतील किंवा जुने गोट फार्म बघतो आपण, तर त्यांच्याकडे प्रामुख्याने हा प्रॉब्लेम असतो की लहान लहान काळजी मृत्यू जास्त असते. तर त्या पाठीमागचं कारण काय किंवा त्यासाठी काय उपाय करणं गरजेचं आहे? आता सर, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण शेळी पालनामध्ये प्रॉफिटचा जर विचार केला तर हा पिल्लच आहे. परंतु शेळी पालनामध्ये बरेचसे शेतकरी भंपक पद्धतीने कामकाज करतात सर. कारण एकाच प्रकारचा चारा टाकणे, कुठेतरी बांधून ठेवणे, दुपारपर्यंत उपाशी ठेवणे, उन्हाळा लागला त्याला योग्य प्रकारे पाणी न जाणे, गाभण्याचे विविध प्रकारचे कारणं असतात, शेळीचे अबॉर्शन होण्याचे विविध प्रकारचे कारणं असतात, पिल्लं हे मरण्याचे कारणं सुद्धा विविध प्रकारचे असतात. शेळीची जी पिल्लाची वाढ आहे ही 2.5 ते 3 महिन्याच्या पुढे चांगल्या प्रकारे 65% पुढे वाढ होती पोटामध्ये. त्यामुळे शेळीला योग्य प्रकारे जर आहार आपण दिला, आहार योग्य दिला तर पिल्लाची वाढ जी आहे ती चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे शेळीचा आहार जो आहे त्यावर खास करून तुम्ही फोकस करायचा आहे. तुमचं पिल्लू 100% मारणार नाही. आणि पिल्लाचं जे संगोपन आहे, पिल्लू झाल्यानंतर त्याला 15 दिवस 2-2 ml ग्राय वॉटर जरी दिलं तरी त्याची एक पचन करण्याची जी क्रिया असती ही चांगल्या प्रकारे होऊन जाईल. आता आपल्या फार्मवर जे काय जंतनाशक असतं की डीवर म्हणतो आपण त्याला, ते कसं चालतं तुमच्याकडे? आता जंतनाशक जास्त लक्षात ठेवायचं, कोणतंही वॅक्सिनेशन करताना आपण आधी जंतनाशक केलं पाहिजे. मग त्यामध्ये फास्मिन असेल, अल्बमार असेल, अल्बेंडोझोल असेल, कोणतंही वॅक्सिनेशन असेल ते वॅक्सिनेशन करण्याच्या आधी आपण जंतनाशक करणं आवश्यक असतं. जंतनाशक दिल्याच्या नंतर आपण त्यांना लिव्हर टॉनिक असेल, कॅल्शियम असेल ते सुद्धा देणं खूप गरजेचं असतं. या स्वरूपाचं तुम्ही शेळी पालनामध्ये चांगल्या प्रकारे जर नियोजन केलं, काटेकोरपणे पालन केलं आणि योग्य अशी मेहनत केली तर तुम्हाला शेळी पालनामध्ये नक्कीच यश आल्याशिवाय राहणार नाही. आता ज्यावेळेस आपण तुम्ही ज्या काही पंजाबच्या शेळ्या खरेदी करून तुमचे फार्म आणता, तर त्यानंतर त्याला तुम्ही ते स्ट्रेस कसा दूर करता किंवा त्याची विक्री कशा प्रकारे करता, किती दिवसानंतर करता? सर, आता आमचं पाहून खूप जणांनी आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये खूप जणांनी आमचं पाहून शेळ्या आणण्याचा प्रयत्न केला. मी 100 आणल्या, त्यांनी 50 तरी आणण्याचा प्रयत्न केला. परंतु मी प्रत्येक शेतकऱ्याला हात जोडून विनंती केली होती, त्यामध्ये काही माझ्या मित्रांचा सुद्धा समावेश आहे. पण मी त्यांना खूप वेळा सांगितलं, दादा कोकणात जरी गेलं तरी आपल्याला 30 रुपयाला नारळ मिळतो. परंतु नाही, त्यांना मान्य नव्हतं. नाही, तिथं स्वस्त भेटतात आणि तू इथं जास्त पैसे कमवतो. मी एकदा त्यांना जाऊन दिलं साहेब. अक्षरशः अशी वेळ निर्माण झाली, इथं आल्यानंतर त्यांना ज्या शेळ्यांना PPR झालं तर त्या शेळ्या कव्हर करण्यासाठी मला त्यांच्या फार्मवर जावं लागलं. मला हेच सांगायचं आहे, प्रत्येक शेतकरी जेव्हा कामकाज करतो, एखादा माणूस जेव्हा हे कामकाज करतो त्याचा अभ्यास खूप मोठा असतो. त्याच्या मागचा त्याचा जो झट्टा आहे, कष्ट आहे, त्याच्या मागची त्याची जी मेहनत आहे ते तुम्ही पाहिलेलं नसतं. तुम्ही आजच्या डेटला त्याचे येणारे पैसे पाहता आणि लगेच उन्हाळ्यामध्ये पाऊस पडला की छत्री उघडायची सोपं असतं, परंतु त्याच्या आधी जे ऊन लागलंय ते सोसणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, एकदम कोणताही निर्णय फास्ट न घेता आधी जो सक्सेसफुल शेळी पालक आहे त्याची हिस्ट्री पाहणं जागेवर जाऊन खूप गरजेचं आहे. उतावळणारा गुडघ्याला बाशिंग ही मनच काढलेली जुनी, यासाठीच काढलेली की एखाद्याचा व्यवसाय पाहून नशिबाला नशीब घासून आपण व्यवसाय लगेच होत नाही. त्यासाठी तुम्ही ग्राउंडला उतरा, मेहनत करा आणि एक कार्यक्षम असे शेतकरीची आपण तडफदार मुलं आहोत अशा पद्धतीने तुम्ही कामकाज करण्याचा प्रयत्न करा. नवीन पिढी तुम्ही काय मेसेज देऊ शकता? नवीन पिढीला मी एक आपल्या तरुण वर्गाला, खास करून आपला जो तरुण वर्ग आहे यांनी आपले जे खासदार असतील, आमदार असतील, सरपंच असतील, सध्या हे खूप फॅट चालू आहे, तुम्ही पाहू शकता. कारण काय होतं, आपल्या गावामध्ये एखादा आमदार खासदार आला तर आपल्या गळ्यामध्ये हात घालतो, त्यामध्ये तरुण वर्ग खूप भावूक होतो आणि माझी आमदार आणि खासदाराची ओळख आहे असं भासून देण्याचा जगाला खूप प्रयत्न करतो. प्रत्यक्षित असं काही नसून आपलं कुटुंब कोणता आमदार खासदार चालवत नसून आपण आपल्या स्वतःचं आपण आपल्या कुटुंबाचे स्वतः कर्तबदार एक प्रमुख व्यक्ती म्हणून आपण असतो. तर या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर या सगळ्या आमदार खासदार मग आपण जो फिरतो तो वेळ आपला अत्यंत व्हायला गेलेला असतो. हे आपला वेळ गेल्यानंतर आपल्याला हे कळतं, परंतु तुम्ही आत्ताच सावध होऊन
व्यवसायामध्ये उतरायचं आहे. आपला वेळ हा इतर कोणाच्या मागे फिरायला न घालवता आपला वेळ व्यवसायामध्ये काहीतरी शिकण्यामध्ये, रोज काहीतरी नवीन शिकण्यामध्ये घालवायचा आहे आणि आपला व्यवसाय हा यशाच्या शिखरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता नवीन शेळी पालक आहे, त्यांना बिटल शेळी पण सुरू करायची आहे, तर त्यांना तुम्ही कशा प्रकारे मदत करू शकता? जे आपले शेळीपालक आहेत किंवा जे आता तरुण वर्ग आहे आपला, कोणाला शेळीपालन जर करायचं असेल बिटलचं, तर तुम्ही चव्हाण गोट फार्म नारायणगावान या चव्हाण गोट फार्मशी संपर्क करायचा आहे. आणि तुम्हाला ज्या क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये शेळ्या हव्या आहेत, तुम्ही येऊन इथं प्रत्यक्ष खात्री करून तुमच्या नजरेने खात्री करायची आणि आपापल्या क्वालिटीमधला माल हा खरेदी करायचा आहे. आज खास करून जे रोहन आटपाडकर हे शेती संगोपन यांचा जो यूट्यूब चॅनल आहे, यांनी खूप छानशी तुम्हाला ग्राउंड लेवल येऊन माहिती दिलेली या चॅनलच्या माध्यमामधून. त्यांचा शेती संगोपन जो चॅनल आहे यूट्यूबवरती, फेसबुकवरती सुद्धा त्यांचं पेज आहे. तर हा जो यूट्यूब चॅनल आहे हा होता येईल तेवढा तुम्ही जो व्हिडिओ आहे हा शेअर करायचा आहे किंवा हा चॅनल शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि अशीच शेतकऱ्यांची उत्कृष्ट दर्जाची माहिती या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही आम्हाला बिटल शेळी पालनाबद्दल जे काय रिअल माहिती आहे, जी ग्राउंड लेवलची काय माहिती ते तुम्ही सर्व आपल्या प्रेक्षकांना सांगितली, त्यावेळेला तुमचे धन्यवाद. आणि इथून पुढे तुमच्या वाटचालीस चव्हाण गोट फार्म तुमच्या आमच्या चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर, मनापासून मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.